म्हणजे कामाचा खूप लोड वाढत असतो आणि अशा वेळेला कसं मॅनेज करायचं की कमी वेळात जास्त काम झालं पाहिजे, मनासारखी अशी दिवाळी आपल्याला एन्जॉय सुद्धा करता येत नाही। व्यवस्थित प्रॉपर नियोजन केलं म्हणजे दुसरी महत्वाची टिप्स, 6वी महत्वाची ट्रिक, 10वी महत्वाची गोष्ट, मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही मात्र नक्कीच करू नका। नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये। गणपती झाले, नवरात्र झाली आणि बघता बघता दिवाळी सुद्धा येऊन लागली आहे। आणि बघा काय होतं ना, दिवाळीमध्ये एकतर आपली घरची साफसफाई, फराळ किंवा बाहेरची शॉपिंग आणि एकच सगळ्याचकडून असं काम येत असतं आणि एकाच वेळेला म्हणजे कामाचा खूप लोड वाढत असतो आणि आपली सुद्धा एकदम तारांबळ उडते। आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही शिवणकाम करत असणार तर मग मात्र अजूनच तुमची तारेवरची कसरत होत असते। तर मला माझ्या एका मैत्रिणीची कमेंट आली होती की ताई, जेव्हा सण येतात त्यावेळेला शिवणकामही जास्त येतं, तर अशा वेळेला कसं मॅनेज करायचं की कमी वेळात जास्त काम झालं पाहिजे। आणि मी आज तोच व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आज कुठलाही शिलाई किंवा कटिंगचा व्हिडिओ नाही, तर मैत्रिणींची ह्या गप्पाच मारणार आहे आणि खास अशा टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला देणार आहे की जेणेकरून तुमची दिवाळी अजूनच म्हणजे चांगली तुम्ही एन्जॉय करू शकणार। म्हणजे कसं होतं ना बघा, हे शिवणकामामुळे आपलं घरातलं काम तर आपल्याला चुकत नाही, ते तर करावंच लागतं आणि ॲडिशनल मग आपलं हे जर आपण शिवणकाम करत असलो तर अगदी शेवटच्या दिवसापर्यंत आपण ते काम करत असतो आणि मग त्यामुळे आपण इरिटेट होतो, चिडचिड होते, थकवा येतो आणि जे आपलं म्हणजे स्वतःसाठी जे करायचं असतं ते आपलं होत नाही आणि मग मनासारखी अशी दिवाळी आपल्याला एन्जॉय सुद्धा करता येत नाही। तर ते सर्व आता तुमचं अगदी व्यवस्थित व्हावं, आपलं काम हे पटापट आणि वेळेत व्हावं, यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स मी सांगितलेल्या आहेत, त्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा, लाईक करायला मात्र विसरू नका। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामाचं नियोजन। तर सगळ्यात आधी ना नियोजन असलं ना की मग काम कसे अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित होत असतात। मग ते काम कोणतंही असू दे, आपण आधीच थोडंसं प्लॅनिंग करून ठेवलेलं असलं की मग सगळे कामं अशी व्यवस्थित होतात। तर मग आता हे आपलं शिवणकामाचं नियोजन, तर ते कसं करायचं? आपण स्त्रिया आहोत आणि आपल्याला घरची कामं तर करावीच लागतात। जेव्हा सण येत असतात त्यावेळेला काय करायचं, रोजच्या रुटीनपेक्षा म्हणजे जर आपलं रोज जवळपास 11-12 वाजेपर्यंत जर घरातलं आवरून होत असेल आणि त्यानंतर आपण आपल्या आवडीच्या कामाला म्हणजे शिवणकामाला आपण जर सुरुवात करत असू तर सणासुदीच्या वेळेला काय करायचं, पटकन घरातलं आवरून घ्यायचं। म्हणजे 10 वाजेचं आपलं टार्गेट ठेवायचं की मी 10 वाजता माझ्या कामाला लागणार, कारण सणासुदीचं आपल्याकडे कामही जास्त आलेलं असतं, ब्लाऊजही जास्त द्यायचे असतात, ड्रेस असतात, घरचंही काम असतं। तर त्यामुळे आपल्या कामाला जास्त वेळ मिळावा म्हणून आपली घरची कामं पटापट आवरून घ्यायची आणि मग आपल्या कामाला लागायचं। म्हणजे जर आपण व्यवस्थित प्रॉपर नियोजन केलं आणि थोडासा जास्त वेळ काढला तर आपलं कामही जास्त होत असतं। आता दुसरी गोष्ट, काम हे प्रमाणात घेतलं गेलं पाहिजे आणि ते वेळेवरही दिलं गेलं पाहिजे। प्रमाणात काम घेणं म्हणजे कसं बघा, काय होतं ना की आपल्याकडे कस्टमर येतात आणि आपण काय काम घेत जातो आणि मग तो प्रचंड कामाचा लोड वाढतो आणि ते जर टेन्शन आपल्या जवळ असलं ना तर मग आपलं कामही स्पीडमध्ये होत नाही। तर अशा वेळेला काय करायचं ना, आपण आपली कॅपॅसिटी बघायची की मी दिवसाला किती ब्लाऊज म्हणजे शिलाई करू शकते किंवा कंप्लीट होऊ शकतात। आता बरेच जण असं सांगत असतात किंवा व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा किंवा गप्पांच्या नादातून म्हणा की मी दिवसाला 10 ब्लाऊज बनवते, 12 ब्लाऊज बनवते। कदाचित ती अतिशयोक्ती असू शकते, परंतु किंवा ते करतही असतील। तर ते काय असतं ना, प्रत्येकाची एक कॅपॅसिटी असते काम करण्याची, ती आपण आपली बघून घ्यायची की मी दिवसाला 4 ब्लाऊज तयार करू शकते की 5 तयार करू शकते आणि त्या हिशोबानेच आपण काम सुद्धा घ्यायचं। म्हणजे बघा, आज आहे मंगळवार, बरोबर? आता जरी आज मंगळवार आहे तर मग आज आपण किती कंप्लीट करू शकतो? समजा 5 ब्लाऊज आपण तयार करू शकतो किंवा 4, म्हणजे जेवढी तुमची कॅपॅसिटी असेल तेवढी। तर मग तसं नियोजन करायचं की बुवा आजचे एवढं काम आलेलं आहे, उद्यासाठीचे माझे हे 5 ब्लाऊज, परवासाठीचे माझे 5 ब्लाऊज, आणि ह्या हिशोबानेच आपण काम पण घेतलं गेलं पाहिजे। त्यामुळे काय होतं ना की आपलं म्हणजे काम पण होतं, शिवाय ते व्यवस्थित असलं म्हणजे आपल्यावर जास्त लोडही येत नाही आणि जे काम घेतलं आहे ते सुद्धा व्यवस्थित होतं।
प्रमाणात काम घ्यावं असं मी का म्हटली, कारण कसं आहे बघा, जर आपण असं केव्हाही ब्लाऊज आपल्याकडे शिलाईला आला तर तो मागे पुढे 1-2 दिवस आपण दिला तरी चालतो, पण दिवाळीच्या वेळेला म्हणजे सणासुदीच्या वेळेला काय असतं ना की ते काम आपल्याला वेळेवरच द्यावं लागतं, कारण प्रत्येकाला दिवाळीला साडी घालायची असते किंवा कोणी ड्रेस शिवत असतील तर त्यांना ड्रेस म्हणजे पाहिजे असतात, तर त्यामुळे काम सुद्धा आपण प्रमाणातच घ्यायचं आणि काम हे आपल्याला वेळेवरच द्यायचं असतं. त्यामुळे आपण नेहमी प्रमाणातच काम घ्यायचं किंवा आपली कॅपॅसिटी बघून काम घ्यायचं, म्हणून मग जास्त लोडही होत नाही आणि जास्त टेन्शनही येत नाही. ही झाली दुसरी गोष्ट. तिसरी महत्वाची गोष्ट सामानाची पूर्वतयारी. म्हणजे बघा, सामानाची पूर्वतयारी म्हणजे कसं, आपण ड्रेस किंवा ब्लाऊज शिवत असतो बरोबर, तर ब्लाऊज म्हटलं की सगळ्यात आता जनरली सगळेच ब्लाऊज हे अस्तराचे येत असतात, तर त्यासाठी ना आपण अस्तर आणून ठेवायचे. मग आता तुम्ही म्हणणार ताई प्रत्येक कलर वेगळा वेगळा असतो, मॅचिंग अस्तर कसं काय, तर काय असतं ना बघा, जनरली रेड कलर, ब्लॅक किंवा नेव्ही ब्ल्यू किंवा गोल्डन कलर हे जनरली जास्त रुटीन मध्ये असतात, तर ऍटलिस्ट तेवढे म्हणजे त्या कलरचे तरी आपण अस्तर किंवा फॉल म्हणा ते आणून ठेवायचे. आणि धागे तर आपण जनरली आपल्याला माहिती असतं, ते धागे वगैरे सगळं असं आणून ठेवलेलं असलं ना की मग आपलं काम अजूनच सोपं होऊन जातं. त्याचबरोबर आपण जेव्हा ड्रेस वगैरे शिवत असतो तर त्यावेळेला आपल्याला ड्रेससाठी विशेष म्हणजे कॅनव्हास लागत असतो, किंवा ब्लाऊजमध्ये जरी तुम्ही डिझाईनचा गळा शिवत असणार तर त्यासाठी आता लेस, लटकन असं जनरली जे गोल्डन कलरच्या 2-3 शेड आहेत, सिल्वर कलरच्या, आता सध्या कॉपर कलरचे आणि मल्टी कलरच्या लेसचा पण खूप सारा ट्रेंड आहे, तर त्या सुद्धा आपण आधीच जर म्हणजे अशी ही पूर्वतयारी करून ठेवली ना सामानाची, तर मग आपल्याला घाई होत नाही आणि आपलं काम सुद्धा व्यवस्थित होत असतं. चौथी महत्वाची गोष्ट, एकाच बैठकीत कटिंग करून घ्यायची. म्हणजे एकाच बैठकीत कटिंग करणे म्हणजे कसं बघा, सकाळी जर का आपलं ठरलेलं आहे की मी आज एवढे ब्लाऊज म्हणजे तयार करणार आहे किंवा ड्रेस तयार करणार आहे, तर सकाळी आपण आपले घरची कामं आटपल्यानंतर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे पण आहे म्हणजे ब्लाऊज असो किंवा ड्रेस असो ते पटापट एकाच बैठकीत सर्व कटिंग करून घ्यायचे, की आजचं आपलं जेवढं टार्गेट आहे तेवढं. म्हणजे असं नाही की आता एक ब्लाऊज शिवायचा आहे मग तो कटिंग करायचा आहे, मग ते आपल्याला ना टेन्शन येत असतं. कटिंग झालेलं असलं ना तर मग ब्लाऊज पटकन शिवला जातो. त्यामुळे ही गोष्ट पण आवर्जून म्हणजे तुम्ही फॉलो करा, की जे आपल्याला समजा तुमची 2 ब्लाऊज शिवायची जरी कॅपॅसिटी असेल तरी चालेल, पण सकाळी ते 2 ब्लाऊजची कटिंग झालीच पाहिजे, म्हणजे एकदा मशीनवर आपण बसलो की पटकन तो ब्लाऊज शिवला जातो. 5वी महत्वाची गोष्ट, कटिंग संबंधीच्या ट्रिक. तर बघा, याआधी सुद्धा मी कटिंग संबंधीच्या खूप साऱ्या ट्रिक तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत, तर परत मी पुन्हा तुम्हाला सांगते की बघा, आपण कटिंग करत असताना ना जर छोट्या छोट्या गोष्टी त्याच वेळेला फॉलो केल्या तर आपलं काम सुद्धा स्पीडमध्ये होतं. ते कसं बघा, आपण ब्लाऊज कटिंग केला बरोबर, मग तुम्ही पेपर पॅटर्न वरून कटिंग करत असणार किंवा स्वतः डायरेक्ट कटिंग करत असणार, ते काही असू देत, पण तो कटिंग झाल्यानंतर मेन पार्ट आपण कटिंग करून घेतो. तर त्याचबरोबर लगेचच आपण आय हुकच्या पट्ट्या पण लगेचच कट करून घ्यायच्या, त्यांना पिन लावून ठेवायच्या. मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, किंवा आपली जी कटोरी ब्लाऊज क्लासची जी सिरीज आहे त्यामध्ये सुद्धा मी या कटिंग संबंधीच्या खूप साऱ्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. गळ्याला जर तुम्ही पायपिंग करत असणार किंवा तुम्ही म्हणजे हातशिलाई करत असणार तर त्याच्यासाठी आपण तिरकस पट्ट्या कट करतो, तर त्यांना लगेचच ज्या तिरकस पट्ट्या असतात त्यांना लगेचच पिन लावून घ्यायची. म्हणजे जेव्हा आपण शिलाईला बसतो ना तर त्यावेळेला आपल्याला म्हणजे सेपरेट वेळ द्यावा लागत नाही, किंवा मग आपण शिलाई म्हणजे मशीनवरून परत खाली उतरा, परत ते कटिंग करा किंवा ते कापड शोधा, ते होत नाही. त्यामुळे त्या पट्ट्या लगेचच कट करायच्या आणि त्या लगेचच पिन करून घ्यायच्या. त्याचबरोबर जर का डिझाईनचा गळा असेल तर आपण समजा त्याला लेस लावणार असू किंवा लटकन लावणार असणार तर ते सुद्धा लगेचच कटिंग करून घ्यायचं कटिंगच्याच वेळेला. ही कटिंग संबंधीची ट्रिक झाली. किंवा डिझाईनचा गळा असेल तर कॅनव्हासवर गळा लगेचच कट करून घ्यायचा, की असं नाही की अस्तर जोडून घेतलं आणि मग नंतर कॅनव्हासचा गळा, मग तो कॅनव्हास शोधायचा आणि मग तो गळा कटिंग करत बसायचा. त्यामुळे काय होतं, कामाला स्पीड येत नाही. त्यामुळे जेव्हा आपण कटिंगच्या म्हणजे करतोय ना त्याच वेळेला सर्व कटिंग आपली झाली पाहिजे. ही सुद्धा ट्रिक तुम्ही फॉलो करून बघा, काम आहे ना पटापट होतं आणि काम करायला सुद्धा आनंद वाटत असतो. 6वी महत्वाची ट्रिक ती शिलाई संबंधीची ट्रिक आहे. तर बघा, शिलाई करत असताना पण मी खूप साऱ्या ट्रिक सांगितलेल्या आहेत की ह्या जर ट्रिकचा वापर केला तुम्ही तर तुमचं काम हे स्पीडमध्ये होतं बरोबर. तर काय करायचं, जर समजा तुम्ही अस्तरचा ब्लाऊज शिवत असणार तर
एकाच वेळेला आपण बसलो की बसल्यानंतर सगळं अस्तर फटाफट जोडून घ्यायचे। ते जोडून झाल्यानंतर एका पाठोपाठ लगेचच आपण असं शिलाई करत जायचं की त्यामध्ये कैचीचा वापर सुद्धा कमी झाला पाहिजे, कारण आपल्याला ती गोष्ट म्हणजे सोपी वाटते किंवा कदाचित ती तुमच्या लक्षात आली असेल की नसेल माहिती नाही। आपण जितक्या वेळेला कैचीचा वापर करतो ना तेवढा वेळ आपला जात असतो। तर म्हणजे बघा, आता जर तुम्ही कटोरी ब्लाउज शिवत असणार तर कटोरीचा पार्ट आणि साइड पार्ट जोडला की तो आपण कट करतो, बरोबर। पण तसं न करता एका बाजूचा कटोरीचा साइड पार्ट आणि कटोरी जोडली की कैचीचा वापर न करता लगेचच त्याच्या खाली दुसरा कटोरीचा भाग आणि साइड पार्ट लगेचच जोडून घ्यायचा आणि मग कैचीने ते कट करायचं, म्हणजे एका दमात आपले दोनही पार्ट शिवून होतात। त्यानंतर बघा, आपले टक्स घेताना पण दोनही टक्स एकाच वेळेला घेऊन घ्यायचे आणि मगच कैचीने कट करायचं। ते झाल्यानंतर आपण खालच्या बाजूला क्रॉस पट्टी जोडत असतो, बरोबर, किंवा बरेच जण त्याला योग पट्टी सुद्धा म्हणतात। ती एक योग पट्टी सुद्धा एका बाजूची जोडली की लगेच दुसऱ्या बाजूची पण जोडून घ्यायची। आणि आपण पट्ट्या वगैरे तर म्हणजे हातशिलाईची पट्टी किंवा हुकची पट्टी तर आपण काढूनच ठेवलेल्या आहेत, त्यांना आधीच मी तुम्हाला पिन लावून ठेवायला लावलेले आहेत। तर त्या लगेचच आपण लावल्या की अगदी इतक्यात म्हणजे अर्ध्या तासात आपला ब्लाउज आहे ना शिलाई करून होतो। तुम्ही ह्या ट्रिक वापरून बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल। 7वी महत्वाची गोष्ट, मदतनीस ठेवा। म्हणजे आपण आहे ना मदतीला कोणाला तरी ठेवू शकतो, म्हणजे जसं काही बघा की तुमच्याकडे जास्त काम येत आहे आणि शिवाय सणाच्याच वेळेला ते जास्त काम, आपलं घरातलं काम, अशा वेळेला आपल्याला कोणाची तरी हेल्प म्हणजे झाली तर मग बरं असतं। पण मग आता तुम्ही म्हणणार की ताई परफेक्ट असं त्यांनी शिवलं पण पाहिजे की तसं कामही त्यांनी केलं पाहिजे। तर असं जर का समजा तुमच्याकडे अशी व्यक्ती नसेल तर तुम्ही काय करू शकतात बघा, की जर मोस्टली आता काय असतं ना की अस्तरचे ब्लाउज जास्त येत असतात, तर अशा वेळेला आपण जर समजा नवीन शिकणारं समजा असेल ती एखादी व्यक्ती म्हणा किंवा एखादी मैत्रीण म्हणा, तर अशा वेळेला काय करायचं ना, फक्त अस्तर जोडून घ्यायचं त्यांच्याकडून आणि अस्तर जे साईडचं एक्स्ट्रा असतं ना ते पण त्यांनाच कटिंग करायला लावायचं। त्यामुळे सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला मदत होते। त्याचबरोबर आपण हात शिलाई म्हणा किंवा आय हुक लावण्यासाठी सुद्धा कोणाला तरी मदतीला ठेवू शकतो, कारण म्हणजे अस्तर जोडणे आणि आय हुक आणि ते लावणे याच्यामध्ये जेवढा वेळ जातो ना तेवढ्या वेळात आपला दुसरा ब्लाउज शिलाई करून होतो। आणि आपण जे मदतीला ठेवतो त्यांना थोड्याफार प्रमाणात त्यांना मानधनही देत असतो, म्हणजे त्यांनाही एक रोजगार उपलब्ध होतं आणि आपलं कामही होऊन जातं। म्हणजे असे दोनही पर्पज आपले इथं साध्य होऊन जातात। तर ही सुद्धा तुम्ही आयडिया वापरून बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल। 8वी महत्वाची गोष्ट, पेपर पॅटर्न। पेपर पॅटर्न जर असले ना तर अगदी 5 मिनिटात ब्लाउजची कटिंग होते आणि आपल्याकडे 28 साईज पासून तर 50 साईजचे सर्व कटोरीचे तयार पेपर पॅटर्न आहेत। इथं बाजूला तुम्हाला दिसत असतील, तर त्यावरून अगदी तुम्ही मोजकीच 1 ते 4 ते 5 मापे आपल्याला घ्यावी लागतात। ती 4-5 मापे घेऊन आणि तुम्ही अगदी झटकेफट म्हणजे ब्लाउज कटिंग करू शकतात। आणि याचे खूप सारे व्हिडिओ मी अपलोडही केलेले आहेत की पेपर पॅटर्न वरून कसे ब्लाउज कट करायचे किंवा कसे शिलाई करायचे, त्याचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहेत। ज्या कोणी मैत्रिणींना म्हणजे पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही हे पेपर पॅटर्न मागवून आपलं काम अजूनच सोपं करू शकतात आणि परफेक्ट असे हे ब्लाउज बसतात। नक्कीच तुम्ही हे पेपर पॅटर्न मागवून बघा, नक्कीच तुमची वेळेची बचत होईल आणि तुम्हाला परफेक्शन सुद्धा मिळेल। 9वी महत्वाची गोष्ट, घरातल्यांची मदत। आता तुम्ही म्हणणार ताई शिवण कामात काय घरातल्यांची मदत घेणार किंवा ते काय आपल्याला मदत करणार, तर प्रत्यक्षरित्या तर नाही, म्हणजे त्यांना मशीनवर बसवा किंवा त्यांना कटिंगला बसवा किंवा शिलाईला बसवा असं मला म्हणायचं नाहीये। तर अप्रत्यक्षरित्या आपण त्यांची मदत घेऊ शकतो। म्हणजे कसं बघा की बऱ्याच वेळेला काय होतं ना, आपण कितीही सामान आणून ठेवलेलं असू द्या, म्हणजे ते अस्तर असो, धागे असो, दोरे असो, कॅनव्हास असो, लेस असू दे, पण ऐन वेळेला असा एक प्रसंग येतो की आपलं एखाद्या गोष्टी वाचून काम अडून राहतं। तर अशा वेळेला काय करायचं, घरात आपले ज्या व्यक्ती असतील, म्हणजे आपले मिस्टर असतील, मुलं असतील, मुली असतील, तर त्यांना आपण पाठवायचं। तो वेळ आपण वाचवला गेला पाहिजे, म्हणजे कमीत कमी सणासुदीच्या वेळेला तरी, किंवा एखाद्या वेळेला आपल्याला फॉल मागवायचा असतो तर अशा वेळेला आपण त्यांची मदत घेऊ शकतो की किंवा एखादा ब्लाउज तुम्ही तयार केला आहे, ड्रेस तयार केलेला आहे, तर थोडी इस्त्री वगैरे त्यांच्याकडून करून घ्यायची। म्हणजे अशी छोटी छोटी अप्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या अशी घरातल्यांची सुद्धा थोडीशी मदत घ्यायची, म्हणजे आपलं काम काय होतं ना थोडं स्पीडमध्ये होतं। 10वी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची काळजी घ्यायची आणि स्वतःसाठी वेळही द्यायचा। तर मात्र तुम्ही म्हणणार ताई
काळजी घेणं म्हणजे नेमकं काय करायचं. बघा काय होतं ना की खूप सारं काम असतं घरातलं म्हणा किंवा शिलाईचं म्हणा, तर त्यावेळेला ना आपण स्वतःकडे खूप दुर्लक्ष करतो आणि ह्या गोष्टी मी करून चुकलेली आहे आणि ज्या चुका माझ्या झाल्या आहेत त्या माझ्या मैत्रिणींच्या व्हायला नको म्हणून अगदी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणा, ट्रिक्स म्हणा किंवा एक सजेशन म्हणा, सगळ्यात महत्त्वाची ही 10वी टिप्स आहे की बघा काय होतं ना खूप आपण एकाच वेळेला ब्लाऊज शिलायला बसतो आणि कंटिन्युअसली एकाच पोझिशनला खूप वेळ जर बसून असलो ना तर ह्या बाजूला आपलं दुखायला लागतं एका बाजूला किंवा इथं मानेचा भाग भरून येतो. तर अशा वेळेला काय करायचं, एक ब्लाऊज शिवून झाला, 2 ब्लाऊज शिवून झाल्यानंतर थोडेसे मानेचे मूवमेंट करायच्या अशा. त्यामुळे काय होतं ना की अगदी व्यवस्थित अशी आपली बॉडी असते आणि जास्त त्रास होत नाही. एकाच पोझिशनला जास्त वेळ बसून राहायचं नाही. थोडंसं 1-2 ब्लाऊज शिवून झाले की थोडासा चक्कर मारून घ्यायचा, हातपाय मोकळे करायचे. ही काळजी मात्र आपण घेतली पाहिजे. त्याचबरोबर काय होतं ना की बघा आपण कामाच्या गर्दीमध्ये म्हणा किंवा आपलं हे शिवणकाम जास्त असतं तर बैठक जास्त होते आपली आणि त्यामुळे आपण पाणी पिणे ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. तर असं करायचं नाही. जर समजा तुमच्याच्याने पाणी प्यायला उठणं होत नाही ना तर काय करायचं, पाण्याची बॉटल भरून ठेवायची आपल्या मशीनवर. त्यामुळे काय होतं ना पाणी भरपूर जर पिलं गेलं ना आपली बॉडी सुद्धा हायड्रेट राहते, म्हणजे डिहायड्रेट होत नाही, शरीरात पाणी कमी होत नाही आणि म्हणजे आपणही अगदी व्यवस्थित असतो. ही काळजी मात्र नक्की तुम्ही घ्या. किंवा लिंबू पाणी वगैरे पण आपण पिऊ शकतो, त्यामुळे पण छान एनर्जी येते आणि आपलं कामही लवकर होत असतं. ही झाली स्वतःची काळजी. आणि स्वतःसाठी वेळ द्या. तर तुम्ही म्हणणार ताई कामाचा एवढा व्याप आहे आणि एवढा लोड आहे आणि तुम्ही म्हणता स्वतःसाठी वेळ द्या. तर मी म्हणेल स्वतःसाठी वेळ सुद्धा दिला गेला पाहिजे, तो सुद्धा आपल्याला मॅनेज करता आला पाहिजे. तुम्ही कितीही काम करा, मी तुम्हाला जसं सांगितलं तसं आपली कॅपॅसिटी ओळखायची आणि आपल्याला जेवढं झेपतं ना तेवढंच काम घ्यायचं. म्हणजे दिवसाला समजा तुम्ही 2 ब्लाऊज करत असणार तर 2 घ्या, 4 करायची तुमची कॅपॅसिटी असेल तर 4 घ्या. पण ते कुठवर घ्यायचं त्याचं सुद्धा आपण नियोजन केलं पाहिजे. 7 तारखेला म्हणजे 7 नोव्हेंबरला आहे मंगळवारपर्यंतचं काम आपण घ्यायचं, मग ते कितीही काम होऊ दे. आणि 8 तारीख म्हणजे 8 नोव्हेंबर तो पूर्ण दिवस आपण आपल्या स्वतःसाठी द्यायचा. म्हणजे नेमकं काय करायचं बघा, त्या दिवशी मग स्वतःचं ब्लाऊज शिवणं असू देत किंवा स्वतः म्हणजे आराम करणं असू दे किंवा पार्लरला जाणं असू दे, काही असू दे, पण तो 7 तारखेला म्हणजे 7 नोव्हेंबर हा दिवस आपण स्वतःसाठीच दिला गेला पाहिजे. आणि 8 नोव्हेंबर पासून तर मग दिवाळी सुरू होते, म्हणजे वसुबारस, धनतेरस असं रोजच सुरू होतंय. त्यावेळेला मात्र आपलं बिलकुल म्हणजे स्वतःकडे लक्ष नसतं, काहीच होत नाही आणि दिवाळी सुरू होते तेव्हापासून. तर मग अशा पद्धतीने जर का आपण प्लॅनिंग केलं तर आपणही दिवाळी सुद्धा व्यवस्थित एन्जॉय करू शकू, स्वतःकडेही लक्ष देणं होईल आणि आपलं कामही होईल आणि आपला जो पर्पज आहे की अर्निंग ते सुद्धा होईल. नक्कीच तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने प्लॅनिंग करा. ह्या सर्व मी टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करून बघा आणि तुम्हाला ह्या सर्व ट्रिक म्हणा किंवा टिप्स म्हणा ह्या उपयोगी आहेत का किंवा त्या तुम्ही फॉलो केल्यानंतर तुम्हाला काय वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा. या सर्व टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा. लाईक करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर भेटूच, पण त्याआधी दिवाळीच्या कामाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत.